लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा गोड होणार. 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र जमा करण्यासाठी चेकवर सही केली आहे. होय, हे 100% खरं आहे. आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यावर खटाखट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की गुढीपाडव्याच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होणार म्हणजे होणार. पहा, बहिणींना आता लगेच मेसेज यायला सुरुवात होणार आहे. आज 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होतंय दुपारपर्यंत. त्यानंतर दुपारनंतर पुन्हा 12 जिल्हे, तर अशा 48 तासांत 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आता समोर येत आहे. यावेळेस फक्त 1500 रुपये नाही. पहा, बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता वितरण करायचा राहिला होता, पण मुख्यमंत्र्यांनी गुढीपाडव्यानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिना पूर्ण जरी झाला नसला तरी त्याचा हप्ता ॲडव्हान्समध्ये जमा करण्यासाठी काल रात्रीपासूनच तयारी केली होती. 11,000 कोटींचा निधी कालच बँकांमध्ये वर्ग केला होता. कारण मुख्यमंत्र्यांना माहिती होतं की लाडक्या बहिणींना सणासुदीला साडी खरेदी करायची असते, घरात सण साजरा करण्यासाठी किराणा आणायचा असतो आणि अशा वेळेस पैसे लागू शकतात. आणि म्हणूनच सरकारने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येलाच हे पैसे जमा करण्याचा निर्णय आता घेतला आहे. आता ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालाय त्या सगळ्या बहिणींना हे पैसे मिळणार. पण ज्यांचे मागचे पैसे राहिले आहेत, ज्यांना जानेवारीचा, डिसेंबरचा, नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, त्यांनी देखील हे काम केलं तर त्यांना जवळपास 6000 रुपये खात्यावर त्या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती तुम्ही आता पाहिली पाहिजे. व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज दुपारपर्यंत पैसे येणार, दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, त्याचबरोबर कोणतं की काम लाडक्या बहिणींना करायला सांगितलंय की ज्यामुळे मागचे सगळे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. केवायसी न झालेल्या बहिणींना किंवा केवायसी अपूर्ण राहिलेल्या बहिणींना पैसे येण्यासाठी सरकारने काय काम करायला सांगितलंय, ही सगळी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. पहा, जर तुम्हाला तुमचा गुढीपाडवा गोड करायचा असेल, गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुमच्या खात्यात पैसे आलेले तुम्हाला बघायचे असतील, तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका. कारण की तुम्हाला एक असं काम करायला सांगणार आहे की ते जर तुम्ही केलं की लगेच तुम्हाला 2 तासात मेसेज येऊ शकतो. बहिणींनो, सर्वात पहिली आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी ही की यावेळी तुमच्या खात्यात फक्त 1500 रुपये येत नाहीयेत, तर पूर्ण 3000 रुपये एकत्र जमा होत आहेत. तुम्ही विचाराल हे कसं काय? तर त्याचं उत्तर असं आहे की सरकारने फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. आपल्याला माहिती आहे, गुढीपाडवा हा आपला मराठी वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी घराला नवीन तोरण हवं असतं, मुलाबाळांना नवीन कपडे हवे असतात, घरासाठी काहीतरी वस्तू घ्यायची असते आणि गोडधोड जेवण करायचं असतं. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबात सणासुदीला पैशांची ओढाताण होते. आपल्या लाडक्या बहिणीला सणासाठी कुणासमोर हात पसरायला लागू नये, तिने स्वाभिमानाने बाजारात जाऊन खरेदी करावी, या उद्देशाने सरकारने 11,000 कोटी रुपयांचा निधी कालच मंजूर केला आहे. ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला होता त्यांना तर हे पैसे हमखास मिळणारच आहेत, पण ज्यांचे जानेवारीचे पैसे काही तांत्रिक कारणाने रखडले होते त्यांना कदाचित 14,500 रुपये सुद्धा एकत्र मिळू शकतात. सरकारने तुमच्या खिशात सणाचा आनंद आधीच पेरला आहे. बहिणींनो, गेल्या 15 दिवसांपासून तुम्ही खूप भीतीमध्ये होतात. कुणीतरी सांगितलं की केवायसी नसेल तर नाव कापलं जाईल, केवायसी नसेल तर पैसे येणार नाहीत. यामुळे बँकांमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती, पोस्टात रांगा लागल्या होत्या. पण आता माझ्या शब्दावर विश्वास ठेवा आणि डोळ्यातलं पाणी पुसा. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी कालच स्पष्ट आदेश दिले आहेत की केवळ तांत्रिक कारणांमुळे किंवा केवायसी पूर्ण नसल्यामुळे एकाही बहिणीचा हप्ता रोखला जाणार नाही. सरकारने केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुमची केवायसी अजून झाली नसेल तरीही आजचे तुमचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. ही तुमच्यासाठी सर्वात मोठी पॉझिटिव्ह बातमी आहे. ही योजना तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हाला मदत करण्यासाठी आहे. त्यामुळे केवायसीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचे पैसे सुरक्षित आहेत आणि ते तुमच्याकडे पोहोचणारच आहेत. फक्त एक करा, 31 मार्चपर्यंत जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा शांतपणे तुमची केवायसी करून घ्या, जेणेकरून एप्रिलचे पैसे येताना कोणतीही कटकट राहणार नाही. काल काय झालं? राज्यातल्या जवळपास 1,20,00,000 महिलांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर होतात तेव्हा बँकांचे कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर संथ होतात. काल दुपारी 2 नंतर अनेक बँकांमध्ये सर्व्हर डाऊन असल्याचं सांगितलं गेलं.
पण काळजी करू नका. मुख्यमंत्री देवाभाऊ साहेबांनी बँकांच्या मोठ्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात सांगितलं आहे की रात्र झाली तरी चालेल, पण बहिणींच्या खात्यात पैसे पाठवा. आज मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून बँका पुन्हा जोमाने कामाला लागल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला काल मेसेज आला नसेल तर आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत नक्की येईल. मोबाईल हातात भरून तयार रहा, कारण मेसेज कधीही टपकू शकतो. बँकेत जाऊन उन्हात ताटकळत उभे राहण्यापेक्षा मोबाईलवरच्या मेसेजची वाट पहा. तुमचं बँक खातं जर आधार कार्डला लिंक असेल तर पैसे कुठेही जाणार नाहीत. ते तुमच्या हक्काचे आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच. काही बहिणींचे मेसेज आले की ताई, आमचा अर्ज अपात्र म्हणजेच रिजेक्टेड झालाय, आता आम्हाला कधीच पैसे मिळणार नाहीत का? बहिणींनो, अजिबात असं समजू नका. सरकारने ठरवलं आहे की एकही पात्र बहीण लाभापासून वंचित राहता कामा नये. तुमचा अर्ज का बाद झाला? कदाचित कागदपत्रांत थोडी चूक असेल, बँकेचा IFSC कोड चुकला असेल, की मग फोटो स्पष्ट नसेल. पण आता सरकारने यावर तोडगा काढला आहे. ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना पुन्हा एकदा अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली जात आहे. तुम्ही काय करायचं? तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा किंवा जवळच्या आपले सरकार केंद्रावर जा. तिथं तुमचा फॉर्म पुन्हा एकदा चेक करा, झालेली चूक सुधारा आणि पुन्हा सबमिट करा. एकदा का तुमचा अर्ज पात्र झाला की तुम्हाला मागचे रखडलेले सगळे पैसे व्याजासकट म्हणजेच पूर्ण हप्ते मिळतील. त्यामुळे मनातून भीती काढून टाका. हा मुद्दा नीट ऐका. सरकारने राज्याची विभागणी 3 टप्प्यात केली आहे, जेणेकरून बँकांवर ताण येणार नाही. पहिला टप्पा सकाळी 10 ते दुपारी 2. यामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि खानदेशातील जिल्हे जसे की चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, भंडारा, गोंदिया आणि नागपूर यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील बहिणींना सकाळपासूनच मेसेज यायला सुरुवात झाली आहे. दुसरा टप्पा दुपारी 2 ते संध्याकाळी 7. यामध्ये नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर, लातूर, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसरा टप्पा रात्री 7 ते रात्री 12. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, अहमदनगर आणि इतर उर्वरित जिल्ह्यांतील महिलांना रात्रीपर्यंत पैसे जमा होतील. म्हणजेच जर तुमच्या शेजारणीला पैसे आले आणि तुम्हाला आले नाहीत तर घाबरू नका. तुमच्या जिल्ह्याचा किंवा तुमच्या बँकेचा नंबर थोडा उशिरा असू शकतो, पण आज रात्री 12 वाजेपर्यंत सर्वांना आनंदाची बातमी मिळेल. सरकारने काही नवीन आणि सकारात्मक नियम लावले आहेत जे तुम्हाला माहिती असायला हवेत. पहिल्यांदा असं वाटत होतं की नियम खूप कडक आहेत, पण तसं नाहीये. गाड्यांचा नियम आधी सांगितलं होतं की 4 चाकी गाडी असेल तर पैसे मिळणार नाहीत, पण सरकारने यात शिथिलता आणली आहे. जर तुमच्या घरात एखादी जुनी 2 चाकी गाडी असेल तर त्याने काही फरक पडत नाही. एका घरातील लाभार्थी एका रेशन कार्डावर जर 2 महिला असतील, उदाहरणार्थ सासू आणि सून किंवा 2 जावा, तर त्या दोघांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. फक्त त्या पात्र असायला हव्यात. उत्पन्नाचा दाखला ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे त्यांना कोणत्याही कटकटीशिवाय पैसे मिळत आहेत. हे सगळे नियम तुमच्या फायद्यासाठी आहेत. सरकारने 15,000 कोटी रुपयांची जास्तीची तरतूद केली आहे, जेणेकरून पैशांची कमतरता पडू नये. विरोधक काहीही म्हणत, पण हे पैसे तुमच्या खिशात पडत आहेत हेच सर्वात मोठं सत्य आहे. आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला कोणीही सांगणार नाही आणि जी ऐकण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत थांबला आहात. पैसे तर जमा होत आहेत, पण ते सुरक्षित राहण्यासाठी आणि ही योजना तुम्हाला पुढची 5-10 वर्ष मिळण्यासाठी तुम्हाला एक छोटेसे पण विशेष काम करायचे आहे. ते काम म्हणजे तुमच्या बँक खात्याची पासबुक एंट्री वेळेवर करा. अनेक बहिणी पैसे तर काढतात पण एंट्री करत नाहीत. एंट्री केल्यामुळे सरकारला समजतं की हे खातं चालू आहे आणि लाभार्थी महिला स्वतः पैसे वापरत आहे. दुसरी गोष्ट, जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आजच तो करून घ्या, कारण भविष्यात प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला मेसेजवरच मिळणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचे पैसे तुमच्या हक्काचे आहेत. कुणालाही आपला OTP म्हणजे OTP सांगू नका किंवा बँकेच्या नावाखाली येणाऱ्या खोट्या फोनला बळी पडू नका. जर लाडक्या बहिणींनो, आजचा दिवस खरोखरच आनंदाचा आणि भाग्याचा आहे. गुढीपाडवा अवघ्या काही तासांवर आलाय आणि आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. आता जो मजकूर तुम्ही ऐकणार आहात तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असणार आहे. कारण आता फक्त 1,500 नाही तर थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एकच विनंती, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण यात मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्याने तुमचे रखडलेले जुने पैसे म्हणजे 6,000 सुद्धा मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांनी नेमका काय निर्णय घेतला आणि तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी येणार आहेत. बहिणींनो, इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या. अनेकींना वाटते की KYC नसेल तर पैसे कापले जातील, पण घाबरू नका. सरकारने 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे, म्हणजेच आज तुमचे पैसे जमा होणारच आहेत.
पण एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. जर तुमचा मोबाईल नंबर बँकेला लिंक नसेल तर मेसेज येणार नाही. त्यामुळे बँक बॅलन्स चेक करायला विसरू नका. तसेच ज्या जिल्ह्यांची नावं मी आता सांगणार आहे तिथे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मला तुम्हाला सांगता येईल की तुमच्या भागात वितरण कधी पूर्ण होईल. आता आपण वेळेनुसार जिल्ह्यांची माहिती घेऊया. बघा, सकाळी 10 ते 2 या वेळेत विदर्भ आणि खानदेशात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही पुणे, नाशिक किंवा मुंबईतून असाल तर तुमचा नंबर दुपारी 2 नंतर आहे. आणि कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या बहिणींनो, काळजी करू नका. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला मोबाईलवर खटाखट मेसेज येईल. जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर आजच अंगणवाडी सेविकेला भेटा, कारण एकदा चूक सुधारली की तुम्हाला बाकी सर्व हप्ते मिळतील, असा शब्द आदिती तटकरे मॅडम यांनी दिला आहे. जर माझ्या लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्र्यांनी दिलेली गुढीपाडव्याची ओवाळणी तुम्हाला कशी वाटली? तुमचे पैसे जमा झाले असतील तर हो म्हणून कमेंट करा, आणि झाले नसतील तर तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा. मी तुम्हाला नक्की मदत करेल. अशाच नवनवीन आणि सरकारी योजनांच्या खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर बहिणींनाही शेअर करा, जेणेकरून त्यांचं टेन्शन दूर होईल. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.